नमस्कार मित्रांनो, ऑक्टोपॅड टेक्निकल गुरु मराठी या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, या चॅनलमध्ये आपल्याला आजच्या भागामध्ये ऑक्टोपॅडची प्रॅक्टिस कशा पद्धतीनं करायची आणि प्रॅक्टिसमध्ये कोणते कोणते प्रॅक्टिसचे पार्ट असतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो. तर मी तुम्हाला आज ज्या प्रकारे प्रॅक्टिस करून मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती त्याच प्रकारे आपण प्रॅक्टिस करणार आहोत आणि कोणकोणत्या प्रकारचे प्रॅक्टिस केले जाते म्हणजे कशा प्रकारचे आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो. तर त्यामध्ये मित्रांनो, सुरुवातीला फर्स्ट स्ट्रोक, 2 स्ट्रोक, 3 स्ट्रोक, 4 स्ट्रोक, 5 स्ट्रोक अँड 6 स्ट्रोक अशा प्रकारे पॅराडिडल, फ्लोम वगैरे अशा प्रकारचे प्रॅक्टिस वर्क आहेत म्हणजे स्टिक वर्क जे आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो. तो व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सोबत बेल आयकॉन दाबा. चला तर आपण बघूया स्ट्रोक कशा प्रकारचा आहे तो. तर मित्रांनो, आपण प्रॅक्टिस कशी करायची आता त्यावर प्रॅक्टिकल करणार आहोत. तुम्हाला दाखवतोय की मित्रांनो, हा जो राईट हँड आहे याने राईट स्टिक बाउन्स करायची आणि हा जो लेफ्ट हँड आहे या लेफ्ट हँडनी लेफ्ट स्टिक बाउन्स करायची. तर मी तुम्हाला दाखवतो फर्स्ट स्ट्रोक मध्ये काय येतं ते. तर तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय पण मी फर्स्ट स्ट्रोक काय असतो तो. तर तुम्ही बघू शकता, राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट अशा प्रकारे मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्ही सेकंड स्ट्रोक जो आहे तो कशा पद्धतीनं आणि काय असतो हा पण मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. तर तुम्ही बघू शकता, राईट राईट लेफ्ट लेफ्ट राईट राईट लेफ्ट लेफ्ट राईट राईट लेफ्ट लेफ्ट. आता बरेचसे मित्र आपले असे असतात मित्रांनो की फक्त प्रॅक्टिस करायची म्हणून करतात. तर तसं न करता आपण काय केलं पाहिजे की मित्रांनो, आता हा राईट हँड बाउन्स करताना तर राईट राईट ज्या पद्धतीनं असेल म्हणजे एक वेळा असेल, 2 वेळा असेल, 3 वेळा असेल तर तो राईट म्हणायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मेट्रोनेम लावला होता मी तुमच्या समोर. तर मित्रांनो, मेट्रोनेम लावायचा आणि 60च्या BPM ला तो कशा प्रकारे 60च्या BPM ला राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट मी तुम्हाला त्यामध्ये 1 पट पासून 4 पट पर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. तर आता थर्डचा जो पार्ट आहे म्हणजे थर्ड स्ट्रोक तो मित्रांनो राईट 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 लेफ्ट 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 राईट 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 लेफ्ट 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 राईट 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 लेफ्ट 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 राईट 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 लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. आता मी तुम्हाला हे फर्स्ट स्ट्रोक पासून 3 स्ट्रोक पर्यंत मी सर्व वाजवून दाखवतो. हे तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि बघा. तर मित्रांनो, सुरुवात करतो. फर्स्ट स्ट्रोक राईट लेफ्ट 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 राईट लेफ्ट. 2 स्ट्रोक राईट राईट लेफ्ट लेफ्ट 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 राईट राईट लेफ्ट लेफ्ट. तर मित्रांनो, त्याच्यानंतर तिसरा स्ट्रोक राईट 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 लेफ्ट 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 राईट 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 लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. तर मित्रांनो, हे तुम्हाला आता मी एकदा न म्हणता म्हणजे न बोलता मी तुम्हाला वाजवून दाखवतो. अशा प्रकारे मित्रांनो, सुरुवात जी आहे म्हणजे राईट लेफ्ट हा सर्वात मोठा म्हणजे अचीवमेंट करण्याचा जो एक पहिली जी पायरी आहे ती खूप महत्त्वाची पायरी आहे मित्रांनो. राईट लेफ्ट ही फक्त कारण तुम्ही बारकाईने लक्ष देऊन बघा की ह्या राईट लेफ्ट मध्ये काय काय दडलेलं आहे ते.
आपल्याला जाणवेल आणि दिसेलही मित्रांनो. राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत, मराठी ऑडियन्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो. धन्यवाद.